आज कुळी वाचाय मळ्यात गेलतो आणि थोडक्यात डॉगेश बाईनं आपला तोत्रच पाडला असता. नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि आज चाललोय मळ्यात कुळी वाचायला. आज रोजच्या प्रमाणे कुळी वाचायला जाणार आहे म्हणून सकाळी लवकर उठून फटाफट आधी तयार झालो. गेल्या 2-3 दिवसांपासून एवढी जाम सर्दी झाल्या की आज मला आईच्या हातचं आलं घातलेला चहा प्यायलाच लागलं. ये गोड चहा घेऊन मी निघालो गुळांच्या घराकडे आणि आज जाणार होतो कुळी वाचाय मळ्यात. आणि मळ्यात कुळी वाचाय जायचं म्हटल्यावर कुत्र्यांची एक लई भीती. येऊन पोचलो मळ्यात. आता भिलं की काम होणार नाही म्हणून एक पाऊल मळ्यात टाकलेलो. तेवढ्यात बरं झालं वेळेवर माळे मामा आले, नाहीतर डॉगेश बाईनं आज जावा घेतलेला. मग डॉगेश बाईला शांत करून मळ्यातली सगळी कुळं आवरून परत निघालो बघा घराकडे. घरला येऊन मस्तपैकी एक घास जेवून लगेच मी आलो रोहनकडे, कारण मला करायचं होतं एका प्रमोशनल व्हिडिओचं शूट. मग आधी सगळं शूट आवरून घेतलं. मग लगेचच रोहनच्या गाडीत बसून सगळं व्हॉइस ओव्हर केलं. गाडीत बसून व्हॉइस ओव्हर करालोय, पण माझ्या घामानं स्क्रिप्टच भिजली. आपला भाऊ एक आहे म्हणून बरं झाले, नाहीतर कुठं कुठं जायला लागतं कुणास ठाऊक व्हॉइस ओव्हर करायला. व्हॉइस ओव्हर सगळं आवरून आता निवांत येऊन रेस्ट घेऊया म्हटलो. मग परत संध्याकाळी उठून मी आणि रोहनाला जिम मध्ये. आज मारणार होतो सगळ्यांचं फेवरेट बायसेप आणि ट्रायसेप. जिम मध्ये वर्कआउट कम्प्लीट करून डाएटच्या नावाखाली पनीर घेऊन निघाला बघा घराकडे.